कल्पवृक्ष कन्येसाठी लावनिया बाबा गेला। नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज रविवार दिनांक 21 जून 2026 म्हणजेच फादर्स डे। सर्वांच्या बाबांना हॅपी फादर्स डे। बाबा, अप्पा, आबा, दादा, डॅडी, पप्पा असे हे आमचे बाबा। खरंच आपले जन्मदाता म्हणजेच बाबा। ज्यांनी आपल्याला हातात हात घेऊन चालवायला शिकवलं ते आपले बाबा। बाबांच्या आठवणी भरपूर आहेत, म्हणजेच कितीदा नव्याने त्यांना आठवावं। त्यांच्या आठवणी आपल्याला हसवतात, रडवतात आणि कालांतराने त्या निघूनही जातात। तसंच माझ्या बाबांच्याही आठवणी आहेत आणि त्याच आज मी आजच्या दिवशी तुमच्याशी शेअर करते। माझ्या वडिलांचं नाव नागेंद्र यशवंतराव तळपदे। ते चनी रोड येथील ठाकूरद्वारच्या एका ठिकाणी म्हणजेच खानस्टेट या बिल्डिंग मध्ये, म्हणजे आत्ताचं ते मेहता इस्टेट येथे ते राहत होते। त्यांच्या लहानपणी म्हणजे ते अगदी 13 वर्षाचे असताना त्यांचे वडिलांचं निधन झालं। ते इम्पिरियल बँकेमध्ये काम करत होते। 4 भावंडांच्या मध्ये माझे वडील थोरले म्हणून सर्व कुटुंबांची जबाबदारी त्यांच्यावर खूप लहानपणी येऊन पडली आणि नंतर मात्र त्यांनी शिक्षण घेता घेता नोकरी केली। BA पर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण झालं। स्टेट बँकेमध्ये म्हणजे इम्पिरियल बँक नंतर स्टेट बँक झाल्यामुळे स्टेट बँकेत ते मोठ्या हुद्द्यावर काम करायला लागले। ऑफिसर होते ते। त्यांची बदलीची नोकरी असल्यामुळे रायपूर, जबलपूर, सोलापूर, अलिबाग येथे त्यांची बदली होत होती। अनेक घरं त्यांनी बदलीच्या निमित्ताने बदलली। त्यांच्यामुळेच मला 8 घरात राहण्याचं भाग्य मिळालं। अगदी चाळीपासून बंगल्यापर्यंत माझे वास्तव्य होते। खूप दिवस ते छान होते, म्हणजे बालपणीचे दिवस खूप छान होते। खरंच ते घर जे होतं ना आमचं अलिबागचं, ते कसं होतं तर खाली बँक आणि वर आमचं घर होतं। खूप मोठं घर होतं, प्रशस्त घर होतं, अगदी मुंबई सारखं घर होतं। त्या घरामध्ये सोशल समाजची कमिटी आलेली, नंतर महिला समाजची कमिटी आलेली। खूप छान होतं आणि माझ्या वडिलांनी त्यांचा खूप छानपैकी पाहुणचार पण केलेला। अजित वाडेकर म्हणजे भारताच्या क्रिकेटचे म्हणजे भारताचे क्रिकेटचे त्यावेळेला माजी कर्णधार म्हणून त्यांची ओळख होती। ते अजित वाडेकर तेथे आलेले, कारण ते पण स्टेट बँकेत होते आणि त्यावेळेला सेव्हिंग अकाउंटचा प्रचार करण्यास ते आलेले आणि ही बातमी दूरदर्शनवर बातम्यात दाखवलेली मला चांगलीच आठवते। त्यांची मूर्ती लहान होती पण कीर्ती मात्र खूप महान होती। अलिबागला त्यावेळेला लायन्स क्लब होता आणि लायन्स क्लब मध्ये पण माझे बाबा सक्रिय होते। मोतीबिंदूचं ऑपरेशनासाठी शिबिर होते त्यावेळेला माझ्या वडिलांनी अगदी 2 रुपये 5 रुपये अशी वर्गणी गोळा केलेली। त्यावेळेला लायन्स क्लबचे अध्यक्ष होते, त्यांनी त्यांचं खूप कौतुक केलेलं। फिश मार्केटमध्ये जायचे ना त्यावेळेला पण बास्केट घेऊन जायचे आणि सगळेजण बोलायचे, अरे स्टेट बँकेचे ब्रांच मॅनेजर येतात स्वतः बाजार घ्यायला। त्यांना कुठचाही मोठेपणा नव्हता, अगदी तळागाळातल्या लोकांशी ते मिळून मिसळून राहायचे। आजही अलिबागला, खुद्द अलिबागमध्ये स्टेट बँकेच्या समोरनं एक बेकरी आहे, मयूर बेकरी। त्या बेकरीच्या ज्या संचालिका होत्या ना त्या विद्याताई पाटील, आज त्या हयात नाहीयेत, त्यांचं म्हणजे खूप आत्ताच निधन झालं। त्यांनी एका मुलाखतीत, यूट्यूबवरच्या एका मुलाखतीत माझ्या वडिलांचा खास उल्लेख केलेला की तळपदे साहेबांमुळे मी ही बेकरी सुरू केली। माझ्या सासऱ्यांना त्यांनी मनवलं, कारण त्यावेळेला उद्योजिका या नव्हत्या, खूप कमी उद्योजिका होत्या आणि त्यांना पुढे आणण्यास माझ्या वडिलांचा सक्रिय भाग होता। कर्ज पण म्हणजे बेकरीसाठी कर्जासाठी पण त्यांनी खूप मदत केली। असे माझे बाबा होते, त्यांनी सगळ्यांना पुढे आणण्यास मदत केली। काही दिवसानंतर मात्र अलिबागहून आम्हा भावंडांसाठी, माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी मात्र माझ्या शिक्षणासाठी त्यांनी मुंबईत बदली करून घेतली। त्यामुळे मी मुंबईत आलो। मुंबईची ओळख त्यांनी आम्हाला पहिल्यांदा करून दिली। मुंबईत आल्यावर मात्र त्यांनी प्रभू प्रभात या मासिकासाठी आणि पाठारे प्रभू सोशल समाजच्या कार्यकारी समितीवर ते होते। पाठारे प्रभू सोशल समाजची अभंग यात्रा त्यांच्याच संकल्पनेतून आजपर्यंत
चालू आहे. ते आणि रसिक व्यवहारकर या दोघांनी मिळून ती चालू केली. उपाध्यक्ष ते झाले, पण त्यांना विश्वस्त मात्र कोणी केलं विश्वस्त केलं, पण अध्यक्ष मात्र कोणी केलं नाही. याची खंत मात्र त्यांना नेहमीच लागून राहिली. पण असं म्हणतात ना की एखाद्या माणसाचं ना काम केल्यावर कौतुक करायला पाहिजे. ते कौतुक त्यांचं झालं नाही. त्याला कुठच्याही संस्थेचं कधीच पदक मिळालं नाही. ही खंत त्यांच्या मनात लागून राहिली. आम्ही खूप लहान होतो तेव्हा आम्हाला कळत नव्हतं, पण माझ्या आईला मात्र ते कळत होतं. त्यामुळे ते थोडेसे विरक्त राहत होते. त्यांनी अगदी म्हणजे म्हणतात ना, प्रभू प्रभात हे मासिक, त्यांचं म्हणणं असं असायचं की ते मासिक चालू राहायला पाहिजे, म्हणून त्यांनी आपला अख्खा पगार त्यावेळेला प्रभू प्रभातच्या मासिकासाठी ते चालवायला देत होते. ही गोष्ट आमच्या आईनी आम्हाला सांगितलेली मला अजूनही आठवते. आणि खरोखर ते मासिक अजूनही चालू आहे. असेही आमचे बाबा. त्यांनी डिरेक्टरी 1992 साली प्रकाशित केली. ती डिरेक्टरी पाठारे प्रभू ज्ञातीची होती. 1992 साली त्यांनी ती पहिली आवृत्ती काढली आणि 1994 साली जेव्हा ते या जगात नव्हते तेव्हा ती आवृत्ती काढली गेली. आणि त्यानंतर मात्र पाठारे प्रभू चॅरिटीजनी काही वर्षांनी ते गेल्यावर मात्र काही वर्षांनी परत दुसरी डिरेक्टरी केल्यावर मात्र माझ्या वडिलांच्या केलेल्या डिरेक्टऱ्या मात्र बाजूला राहिल्या. त्यावेळेला मला स्वतःला खूप वाईट वाटलं, कारण ते डिरेक्टरी करताना मी खूप त्यांना मदत केलेली, खूप जवळून मी मदत केलेली. ती जर हयात असते तर पाठारे प्रभू चॅरिटीजनी ती डिरेक्टरी केली नसती. त्या डिरेक्टरीचा कधीच उल्लेख ज्ञातीय लोक करत नाही. ही पण एक खंत माझ्याही मनाला आज लागून राहते. खरंच काय करणार, जाऊ दे. या सगळ्या आठवणी थोड्याशा आपल्याला मनाला चटका लावून जातात, हेही तेवढेच खरे आहे. त्यांचं वक्तृत्व खूप दांडगं होतं. सोशल समाजच्या व्यासपीठावरून त्यांनी इंग्रजीत केलेली भाषणं माझ्या अजूनही लक्षात आहे. त्यांच्यासारखं आपल्याला बोलता येईल का असा प्रश्न माझ्या मनात नेहमीच असायचा. पण बाबा, मी खरंच थोडंफार प्रमाणात मी तुमच्यासारखं बोलू शकते एवढं मात्र मी मान्य करते. वक्तृत्वाची गोडी तुमच्यामुळेच मला निर्माण झाली आणि समाजसेवेची गोडी पण तुमच्यामुळेच निर्माण झाली. आज महिला समाजच्या अध्यक्षपदावर असताना मागे वळून जेव्हा मी बघते तेव्हा तुम्हीच मला दिसतात. बाबा, मला सोशल समाजकडून महिला समाजच्या सेवेबद्दल मला गोल्ड मेडल मिळालं आणि त्यावेळेला मात्र मला तुम्हीच दिसत होतात. आणि खरोखर हे जे आहे ना, हे तुमच्यामुळेच आहे. कारण सोशल वर्क करताना मंदबुद्धीच्या मुलांसाठी जे कार्य केलं ते तुमच्यामुळेच. वेंडी पिंटोची ओळख तुमच्यामुळेच तर झाली ना. अविशा कुलकर्णीची ओळख तुमच्यामुळे झाली आणि कॉम्प्युटरचा माझ्यामध्ये मी प्रगत होत गेले. कॉम्प्युटर हा विषय माझ्यासाठी खूप असा कठीण होता, तो सोप्पा तुम्ही मला करून दिलात. आणि या आठवणी माझ्यापाशी आहेतच ना बाबा. खरंच आज तुम्ही कुठेही असाल ना, तर तुम्हाला गर्व असेल तो माझा. कारण ही साया आहे ना, ही तुमची बेबी आहे ना, याला ओळख या जगामध्ये करून द्यायला मदत केली ना, ती तुम्हीच. सुरुवातीला तुम्हीच होतात. खूप लवकर गेलात हो बाबा. काय करू, तुमच्या आठवणी या माझ्यापाशी आहेत. माझी एक बहीण आहे ना, ती नेहमी मला म्हणते की तिला तिचे वडील आठवतच नाही. पण तसं नाहीये बाबा, मला नेहमीच तुम्ही आठवतात. कारण तुमच्या आठवणीच मला जगायला, पुढे जायला एक प्रवृत्त करतात. एक सकारात्मक ऊर्जा ही तुमच्या आठवणीनेच मला येते. म्हणून तुम्ही कुठेही असाल ना, तरी तुम्ही माझ्यापाशी सदैव आहात. आणि आजच्या या फादर्स डेच्या मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि हा व्हिडिओ मी तुम्हालाच अर्पित करते हो बाबा. खरंच एवढंच जाता जाता तुमच्यासाठी मी बोलीन. कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला. कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला. वैभवाने बहरून आला, याल का हो बघायाला, याल का हो बघायाला. कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला. धन्यवाद.